जंगलात सिंहासमोर अनेक होते, पण जबडा फाडणारा एकच होता. छत्रपती शिवाचा छावा, छत्रपती संभाजीराजे. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू लक्ष्मी ब्लॉग मोटिवेशनल व्हिडिओ. मित्रांनो, छावा मूवी जास्तीत जास्त लोकांनी का पाहावं, मी काही उदाहरणे तुम्हाला देत आहे. तुम्ही प्रत्यक्ष छावा मूवीला जावा, बघा आणि या आणि विचार करा. प्रत्येक अभिनेते, अभिनेत्री अथवा जे कोणी कास्ट केलेलं आहे, परफेक्ट काम केलेलं आहे. बिग सॅल्यूट टू विकी कौशल. ही लिव्ह द लाईफ ऑफ छत्रपती संभाजी राजे. मतलब त्यांनी ऍक्च्युअल लाईफ जगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जगलेलं पण आहे असं त्या मूवी मध्ये दिसतंय. मुघलांनी जी परिस्थिती अख्ख्या भारतवर्षावर आणून ठेवली होती, त्यासाठी कोणीतरी त्या मातीत जन्मलाच पाहिजे होतं की त्यांना रोखण्यासाठी. तर त्यांना ठेचणारा कोणीतरी पाहिजे होतं. मुघलांना ठेचणारे फक्त या महाराष्ट्राच्या मातीतच जन्म घेतले आणि तेही या सह्याद्रीच्या कुशीत. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजीच्या हातात आली. छत्रपती संभाजीराजे अतिशय मुत्सद्दी, कडक, शिस्तबद्ध, प्रेमळ आणि ताकदवर होते. तर आपण समजून घेऊया, छत्रपती संभाजीराजांना काही अडचणी आल्या. छत्रपती संभाजी राजांना सगळ्यात अगोदर धोका होता तो त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडून. छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनगिरी बंद केली होती. काही लोकांना स्वतःची वतने पाहिजे होती, म्हणून त्यांनी छत्रपती संभाजीराजांची काही वेळा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश होता की वतनगिरी चालणार नाही. एक स्वराज्य, आपल्याला संपूर्ण स्वराज्याची गरज आहे. तुकडे तुकडे नकोय. आपल्याला संपूर्ण हिंदवी स्वराज्य करायचे आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे आणि हिंदवी स्वराज्य स्थापना झालीच पाहिजे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती आणि ते पूर्ण पण झालेले आहे. तर ते स्वराज्य पुढे नेण्यासाठी, ते स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी, त्या स्वराज्याला धक्का लागू नये आणि स्वराज्य स्ट्रॉंग राखण्यासाठी छत्रपती संभाजी राजांचा महत्वाचा वाटा आहे आणि छत्रपती संभाजी राजे 9 वर्ष कष्ट करून ते अबाधित ठेवले. पण असं म्हणतात ना, धोका देणारे आपल्याच आजूबाजूचे असतात. तसेच धोका कान्होजी आणि गोणोजी छत्रपती संभाजी राजांना देऊन गेले. ते धोका कसा दिले ते आपण नंतर बोलूया. पण सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया की छत्रपती संभाजी राजांना मारण्याची अथवा अडकवण्याची सगळ्यात पहिली अथवा सगळ्यात शिस्तबद्ध प्रयत्न झाली ती या स्वराज्यामध्ये. छत्रपती संभाजी राजांना अटक करण्याची कट जर स्वराज्यात झाली नसती, तर 7 जन्म का असू द्या, 70 जन्म होऊ द्या, तर मुघलांना छत्रपती संभाजीराजे सापडले नसते. तर तो कट रचला गेला स्वराज्यात, म्हणजेच आपल्या आजूबाजूच्या लोकांनी तो कट रचला, म्हणून छत्रपती संभाजीराजे सापडले. अन्यथा मुघलांचे चेंदामेंदा झाले, जसे बऱ्हाणपूरमध्ये झाले. छत्रपती संभाजीराजांना कळू लागले की मुघलांची क्रूरता वाढत आहे. सगळ्यात अगोदर छत्रपती संभाजीराजांनी ठरवलं की आता मुघलांना धडा शिकवायचा. तर मुघल कमीत कमी 5 लाख असे सैन्य घेऊन दख्खनकडे रवाना केले. छत्रपती संभाजीराजांनी संकल्प केला की त्यांनी दख्खनला येईपर्यंत अर्ध सैन्य कापायचे, अर्ध सैन्य कमी करायचे. तर ते तसे केलेच मित्रांनो. छत्रपती संभाजीराजे मुघलांचे अर्धे सैन्य कमी केले ते दख्खनला पोहोचण्या अगोदरच. तो तो ताकद, जिथे ते धडाडी एंट्री घेतात, जिथे त्यांनी अटॅक करतात, तो कधी असफल झालेलेच नाही, सफलच करून आलेले आहे. तर सगळ्यात अगोदर आपण पाहिलेलं आहे त्या मूवीमध्ये त्यांचे युद्ध कौशल्य, छत्रपती संभाजीराजांचे युद्ध कौशल्य कसे होते. मला त्या मूवीमध्ये सगळेच युद्ध कौशल्य आवडले. ऑफकोर्स हे रियालिटीच आहे, हे सत्यच आहे आणि त्या काळी त्यापेक्षा अतिशय चांगल्या पटीने, डेंजरस पद्धतीने छत्रपती संभाजीराजांनी मुघलांना कापले आणि चांगले चांगले युद्ध अभ्यास करून चांगले चांगले टॅक्ट त्यांनी त्यांना दाखवले. मुघल लोक स्वराज्यातील लोकांना चाबकाने मारत, त्यांना त्रास देत एका उसाच्या फळातून घेऊन जात आणि की रस्त्याने जात होते. तर त्या उसात बसलेले मावळे वाऱ्यासारखे उठले आणि अटॅक असं केले की ते मुघलांना पताच नाही लागले काय झालंय, काय होत आहे. तर त्यांना पता कळण्या अगोदरच अर्धे सैन्य कापून टाकले. तर घनघोर युद्ध झाला आणि छत्रपती संभाजीराजांचा विजय झाला. नंतर दुसरी लढाई लगेच झाली, तो म्हणजे ते पाण्यातून बाण सोडताना तो काय सीन होता मित्रांनो, जबरदस्त. पाण्यातून वर येतात आणि बाणाने तर स्वाई 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 बाण सोडतात आणि ते पलीकडे जे बसलेले मुघल होतं ते त्यांचे जेवणपान खानपान जे काही चालू होतं, मुघल ते वास्तविक होते, राहायला होते, त्यांना झटक्यात पळून लावले आणि की त्यांची कापाकापी झाली. त्यानंतर मित्रांनो ते साडी नेसून जे झुमक्याच्या आवाजाने त्यांना मुघल जात होते आणि त्यांना इकडे आकर्षण करून आणि त्या साडीनं दगड बांधून दगडाने जे हाणायचे आणि तो तर विचारच करा, तो पण एक
जबरदस्त केलं होतं, जो आयडिया जबरदस्त आयडिया होता आणि काही करून मुघलांना कापायचे होते, अर्ध सैन्य त्यांची कमी करायचे होते आणि तोच प्लॅनिंग तोच पॅटर्न पुढे जात होता. आणि सगळ्यात जबरदस्त सीन आणि जबरदस्त युद्ध तो होता, तो म्हणजे झाडाला एका हाताने लंकाळायचं आणि एका हाताने कापायचं, एका हाताने युद्ध लढायचा. तो काय जबरदस्त scene आणि काय आयडिया, काय त्यांचे प्लॅनिंग, अमेझिंग, रिअल अमेझिंग. बघून एवढं खुश झाला आणि एवढं आनंद झाला. पण त्या आनंदात आम्हाला हेच माहिती नव्हतं की पुढं काय होणार आहे. तर पुढं काय होणार होतं मित्रांनो, हे आपल्याला माहिती नव्हतं. हे मला माहिती नव्हतं. माहिती होतं पण मी पूर्ण पिक्चरमध्ये त्या मूव्हीमध्ये डुबलो होतो. मी छत्रपती संभाजी राजे इतिहास मला माहिती असून पुढं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्या युद्धाभ्यासात आणि त्या छावा मूव्हीचा त्यांनी जो रोल केलेला आहे, तो जो छत्रपती संभाजीराजे समोर दिसत होते, आम्हाला कधी वाटलंच नव्हतं की पुढं काहीतरी वेगळं. जे काही रोल प्ले करत होते, एकापेक्षा एक जबरदस्त रोल प्ले करत. गणोजी आणि कान्होजी हे घाव न विसरण्यासारखा होता आणि आहे. स्वराज्याची पताका वाढत गेली. ज्या दिवशी छत्रपती संभाजीराजांनी बुऱ्हाणपूर लुटलं, त्याच दिवशी छत्रपती संभाजीराजांना मुघलांना धाक दाखवायचं होतं. म्हणजेच छत्रपती शिवबाचा छावा काय आहे हे दाखवण्याचं होतं. त्यासाठी तो एक बुऱ्हाणपूरचा लूट, तो बुऱ्हाणपूरचा अटॅक हे पुरेसं होतं. छत्रपती संभाजी स्वतःहून पुढे बुऱ्हाणपूरला गेले आणि बुऱ्हाणपूरमधील जे त्यांच्या मुघलांचा जो एक अतिशय धनाढ्य असं तो शहर होता, तो संपूर्णपणे लुटले गेले आणि तिथल्या मुघलांना कापून टाकले. मुघलांची पराभव केले. बुऱ्हाणपूरमध्ये मुघलांची पराभव करून बुऱ्हाणपूर संपूर्ण लुटून बुऱ्हाणपूरची सगळी जी संपत्ती आहे तो स्वराज्यात सामील करण्यात आला. बुऱ्हाणपूरला जेव्हा औरंगजेब येतो आणि भेट देतो आणि औरंगजेबाचा जो सेनापती होता, औरंगजेबासमोर जीवाची भीक मागत होता. कारण त्याला माहिती होतं जो हरला त्याला औरंगजेब सोडणार नाही, औरंगजेब त्याला संपवणारच. म्हणून तो जीवाची भीक मागत होता. तर औरंगजेब म्हणतोय जिंदा रहने की इतनी हिम्मत. पण तो औरंगजेब क्रूर होता, तो क्रूरच होता. एवढा क्रूर होता तर मूवी बघितल्यावर तुम्हाला कळेलच. तुम्ही जाऊन बघा की त्यांचे क्रूरता काय होती. मूवी मध्ये पूर्ण नाही दाखवलेलं आहे, पण ऍक्च्युअल जर तुम्ही त्याचा इतिहास वाचला तर तुम्हाला कळेल. तर औरंगजेब हा काय चीज. मूवी नुसतं मूवी नसून एक इतिहास आहे, जो इतिहास घडलेला आहे, ऍक्ट करून दाखवलेला आहे, तो रिअल इतिहास. मूवी बघताना असं वाटत होतं काय ते शंभूराज, काय ते मावळे, काय ते स्वराज्य. धन्य धन्य मित्रांनो, सगळं अचंबित वाटत होता. आणि एका मागून एक असे युद्ध महाराज जिंकत गेले. एका मागून एक युद्ध, एका मागून एक स्किल, एका मागून एक प्लॅनिंग करत राजे पुढे जात होते. राजांची विजयाची पताका दिल्लीपर्यंत पोहोचली. महाराजांची दरारा संपूर्ण हिंदुस्थानात पोहोचली. पण तो दरारा स्वराज्यात खपून घेता येत नव्हता. तो दरारा स्वराज्यातील काही दुष्ट लोकांना ते खपवणं मुश्किल होतं. म्हणून त्यांनी स्वराज्यातील लोकांनी कट रचला, एक करार केला की जोपर्यंत या शंभूराजांना तो कैदेत ठेवत नाही तोपर्यंत आमचं काही चालणार नाही. गणोजी कान्होजी या दोघांनी स्वतःच्या स्वार्थासाठी अख्खं स्वराज्य दावणीला लावलं. अख्खा स्वराज्याची सर्वनाश करण्याचा त्यांचा निर्धार सक्षम झाला. तर दोघांनी सुरू केले छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्याचे प्लॅनिंग. आणि ते सगळे दख्खनचे काही लोक, काही स्वयंघोषित राजे ते जाऊन मुघलांना मिळू लागले आणि मुघल खुश आणि हे वतनदार जे छोटे छोटे वतनदार होते ते पण खुश झाले. पण वतनदारांना माहिती नव्हतं मुघल काय चीज आहे. जरी ते क्षणिक सुखासाठी काही दिवसासाठी ते खुश होणार होते, पण नंतर ना त्यांचं मुघल काय करतील हे त्यांनाच माहिती नव्हतं. पण छत्रपती संभाजी राजांना रोखण्यासाठी ते जाऊन मुघलांना मिळाले. महाराष्ट्राचा आणि अख्ख्या भारताचा इतिहास तेव्हा घडला जेव्हा दख्खनचे राजे जाऊन मुघलांना मिळाले आणि घरातच स्वराज्यातच राजांना पकडण्याची, तो राजांना संपवण्याची कट रचली गेली. मुघलांनी राजांना पकडूच शकले नसते, स्वराज्यातील लोकांनी त्यांना मदत केली नसती. तर आपले राजे तेवढे हुशार होते, आपले राजे तेवढे स्ट्रॉंग होते. ही जो कट होता तो कट पुढे चालत राहिला. औरंगजेबाची फौज जवळ येत होती. महाराजांची गुप्तेवर महाराजांनी येऊन सांगतात मुघलांची 5 लाखाचे सैनिक आता आपल्या दख्खनच्या बाउंड्रीला, दख्खनच्या जवळ आलेला आहे. आता थोड्याच वेळात ते आमच्या स्वराज्यात पदार्पण करतील. महाराजांना कळताच विनाविलंब महाराज निघाले मुघलांना कापायला. महाराज निघाले मुघलांची पराभव करायला. आणि जाता जाता सगळ्या जंगला
नदी नाले जिथे जिथे भेटेल तिथे तिथे त्यांची पराभव होत राहिली. औरंगजेब अस्वस्थ झाला, त्यांना पराभव करायचा कसा आणि छत्रपती संभाजीराजांना पकडायचा कसा. औरंगजेबाची पुत्री त्याला स्वतःची एक ओळख निर्माण करायची होती, म्हणून तो बापापासून दूर होता. तसंच स्वराज्यात पण असे दोन कान्होजी आणि गणोजी होते. मग हे दोघं जाऊन त्याला मिळाले आणि त्यातून तो कट पुढे वाढत गेला. जोमाने कट वाढत गेला, पण राजे जोमाने उठले आणि जोमाने त्यांच्या कार्यास सुरुवात केली, त्यांचे सवारी सुरू केले. छत्रपती संभाजीराजे मुलांना हिसका देणार होते. महाराजांनी अफवा पसरवून सांगितले की 10,000 मराठे रायगडाकडे रवाना झालेले आहेत आणि तिथे छत्रपती संभाजीराजे त्यांना भेटतील. छत्रपती संभाजीराजे काही त्यांच्या निवडक सैन्य घेऊन संगमेश्वरला पोहोचले. संगमेश्वर येथे छत्रपती संभाजीराजे आपले काही दख्खनच्या राजांना एक मोटिवेशन केले आणि तिथेच एका सरदेशाच्या वाड्यात मुक्कामाला राहिले. पण ते सैन्य रायगडाकडे रवाना झाले. ही बाब जेव्हा तेथील सेनापतींना कळालं तर सगळीकडे हाहाकार माजला. गडबड झाले, आडाओड झाली. पण छत्रपती संभाजीराजे संगमेश्वर मध्येच आहे ही बाब कोणी सांगितली तर ते कान्होजी आणि गणोजी त्या दोघांमुळे मुलांमध्ये कॉन्फिडन्स आला आणि 5,000 सैन्याची त्यांनी संगमेश्वरला वेढा घातला. तर छत्रपती संभाजीराजांकडे फक्त 120 सैनिक होते. त्या 120 सैनिकांच्या मदतीने अनेक मुघलांना कापले. रक्तबंबाळ झाले. अख्खा तलाव नदी नाले रक्ताने वाहू लागले. पण संभाजीराजे हरले नाही. संभाजीराजे भ्याले नाही. संभाजीराजे घाबरले नाही. रक्त वाहू लागले, हृदयाचे लचके निघू लागले, पण राजे लढत राहिले. राजे लढत राहिले. कान्होजी गणोजी पाहत होते आणि तेव्हा सुद्धा ते कान्होजी गणोजी म्हणले, जब तक पीढ़ी है किसी को संभालेगा नहीं, आप पहले उसको जंजीरों में जकड़ करो. भयंकर पद्धतीने छत्रपती संभाजीराजांना पकडण्यात आले. साखळीने बांधले, पाय हात सगळे बांधले. मुघल सर्वेसर्वा औरंगजेबाकडे घेऊन गेले आणि तिथे एक मोठ्या चौकोनी खान केले होते आणि तिथं महाराजांना बांधले. शीन मित्रांनो, जेव्हा महाराजांना जेव्हा त्या साखळीने बांधलं जातं तेव्हा महाराज असे उभं राहतात. तो सीन अख्खा थिएटर मंत्रमुग्ध होतो. एक सुई टाकलं तरी त्याची आवाज येईल एवढं शांत वाटतं. कारण तो मूवी नाही, तो एक इतिहास आहे, तो एक रियालिटी है. जो सच है वो हम देख रहे हैं. पण छत्रपती शिवाजी राजांनी जो मावळे तयार केले, जो त्यांच्या छावांना जो प्रशिक्षण दिले, जो शिक्षण दिले, ते एक स्वराज्यच आहे. आता छत्रपती संभाजी राजांना टॉर्चर करणार आणि मारायला सुरुवात करणार. मग त्या अगोदर कवी कलशला घेऊन जाण्याचा त्यांचा निर्णय असतो. तेव्हा दोघांमध्ये एक द्वंद्व असतं. हाथी घोडे तोप तलवारे खून तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा मेरा राजा आज की सफेद भारी है. एवढं बोलून कवी कलश तिथून त्यांना त्यांची रवानगी होती. तर छत्रपती संभाजीराजांना टॉर्चर सुरुवात होते. रक्तबंबाळ झालेले अंग त्यावरती मीठ सोडतात. तापलेल्या लोखंडाने डोळे काढतात, नखे काढतात आणि बोलतात, मुघलों में सामील हो, जिंदगी बदल दे. तर राजा तेव्हाही राजाच होता, सिंहच होता, छावाच होता. तो म्हणतो, मराठों में शामिल हो, जिंदगी बदलेगी और आपको धर्म ना बदलनी पडेगी. छत्रपती संभाजी राजाचे भयानक प्रत्युत्तर आहे. छत्रपती संभाजी राजांना हळूहळू 40 दिवस टॉर्चर करून त्यांना मारण्यात येतं. तर ही जो हिस्ट्री, ही जो मूवी जो बघितला, ज्यांनी बघितले त्यांना कळलंच आहे की राजा काय होते आणि स्वराज्य काय असते. राजा म्हणजे काय आणि स्वराज्य म्हणजे काय. त्यावेळचे राजे महाराजे मावळे त्यांच्या बलिदानामुळे आज आम्ही इथे शाश्वत आहोत, सुखरूप आहोत. त्यांच्या बलिदानाला काय बोलायचं हे आपल्याकडे एक शब्द पण नाही. कारण त्यांचं बलिदान, त्यांचं निस्वार्थ सेवा स्वराज्यासाठी अतुल्य आहे. त्यांची निस्वार्थ सेवा स्वराज्यासाठी अगणनीय आहे, तुलनाच करू शकत नाही सध्याची यांच्या. तर राजांचे अंत झाले. राजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब बोलतो, वो अपनी मौत का जश्न मना के चला गया और हमें अपनी जिंदगी का मातम मनाने के लिए छोड़ गया. छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानानंतर काढलेले उद्गार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझी रिव्ह्यू कशी वाटलं नक्कीच
कमेंटमध्ये सांगा. लाईक करत राहा आणि माझं चॅनल बघत राहा. धन्यवाद.